दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बऱ्याच ठिकाणी अशा सूचना लिहिलेल्या अशा पाट्या वाचत असतो. बघा, रस्त्यावर जर जात असेल तर आपण त्या पाट्या वाचतो की वाहनं हळू चालवा, आणि खाली लिहिलेलं असतं की तुमची वाट कोणतरी घरी बघत आहे. आणि ती सूचना वाचून किंवा ते खाली लिहिलेलं सुविचार बघून आपोआप आपल्या मनामध्ये विचार येतात, आपले मन बदलतं, कदाचित आपण गाडी हळू चालवायला लागतो. बागेमध्ये काही सूचना लिहिलेल्या असतात की फुलं तोडू नका. काही ठिकाणी एक पाटी अशी पण लिहिलेली होती की सुकलेल्या पानांवरून हळू चाला. ह्याच पानांनी ते हिरवे असताना तुम्हाला सावली दिलेली आहे, असं पण छानपैकी काहीतरी लिहिलेलं असतं. आणि एका मुलीची गोष्ट सांगतात की त्या मुलीचं अक्षर खूप सुंदर होतं, आणि ते अक्षर ती काय करायची, त्याचा उपयोग कसा करायची, तर ती नदीकाठी जायची आणि चांगले गुळगुळीत दगडं वेचून आणायची. काही दगडं सपाट असायची, काही दगडं थोडेसे गोल असायचे, काही जण थोडेसे असे किंचित पसरट असे असायचे. आणि ती घरी येऊन ती सुकवायची, आणि ते दगडं सुकवल्यानंतर त्याच्यावर सुंदर वचनं लिहायची. देवप्रीती आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, किंवा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशी वचनं सुंदर अक्षरामध्ये ती लिहायची आणि तिच्या मित्रमैत्रिणींना ती भेट द्यायची. आपल्या कामाच्या ठिकाणी भेट द्यायची, आपल्या चर्चमध्ये जे मेंबर आहेत त्यांना भेट द्यायची. आणि हे वचनं जी आहे, हा वचनाचा त्याद्वारे प्रसार व्हायचा. आणि काय माहिती की अशा व्यक्तीला ते अचानक ते वचन मिळालं ज्या वेळेस त्या व्यक्तीला खरोखर अशा आधाराची गरज आहे किंवा होती. बघा किती त्या वचनाचा फायदा होईल. आमच्याकडे हे वचन आहे, आम्ही हे इतरांना दिलं पाहिजे. आम्ही जगामध्ये देवाचा प्रकाश म्हणून राहत आहोत. आमच्यामध्ये प्रकाश आहे, पण तो प्रकाश इतरांना दिला पाहिजे. आमचं जीवन आशीर्वादित झालेलं आहे, ते इतरांचं पण आशीर्वादित आम्ही जीवन केलं पाहिजे. येशूने म्हटलं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. देवाने आमचं जीवन प्रकाशित केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. तोच प्रकाश, तोच आनंद, तोच आशीर्वाद आम्ही इतरांना दिला पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 16वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.